नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात महत्त्वाची खुशखबर लाडक्या बहिणींसाठी 23 मेची जबरदस्त अपडेट. बघा, मे महिन्याच्या हप्त्याच्या संदर्भात ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत, भरपूर दिवसांपासून, तर त्या पैशांच्या संदर्भात अतिशय मोठी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, मे हप्ता पैसे वाटप, मेचा हप्ता पैसे वाटपाच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, 3,000 रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत. 3,000 रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत. त्याविषयीची सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट आणि नवीन आलेली अपडेट आहे, महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय जबरदस्त अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, सर्वांनी व्हिडिओला पटापट लाईक करून टाका. बरं, पटापट व्हिडिओला लाईक करून टाका. सर्वांनी पटापट व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर थोडक्यात काय, तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट आपण अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून घेणार आहोत. सगळं काही तुम्हाला समजून सांगतो, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातच्या आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. फक्त लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, आत्ताच आपण जर पाहिलं तर एप्रिल हप्ता तुम्हाला आत्ताच जमा झालेला आहे. नुकताच एप्रिलचा हप्ता जमा झालेला आहे आणि आता मेच्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहे. तर ते मेच्या हप्त्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती, मेचे पैसे तुमच्या खात्यात कधी जमा होतील त्याची महत्त्वाची अपडेट. बघा, मेच्या पैशांच्या संदर्भात सुरुवातीला सर्व लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर. कारण काय, बघा, मेच्या हप्त्याची भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहत आहेत, भरपूर दिवसांपासून तुम्हाला पैसे पाहिजेत, तर त्या पैशांच्या संदर्भातची महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर लगेच आपण संपूर्ण माहिती आता समजून घेऊया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. बघा, नवीन अपडेट तुमच्या समोर आहे. लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली. बघा, लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे. मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू होईल. बघा, आता जर आपण पाहिलं तर मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू होईल, तरीही अद्याप मे महिन्याच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता कधी येणार याबाबत लाडक्या बहिणींच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. भरपूर महिला त्या ठिकाणी उत्सुक आहेत की त्या महिलांना वाटते की आपल्या पण खात्यामध्ये आता त्या ठिकाणी पैसे जे ते त्या ठिकाणी जमा होतील. भरपूर महिलांना त्या ठिकाणी पैसे जे ते खात्यात जमा व्हावे याची वाट महिला भगिनी पाहत आहेत. तर आता हे पैसे तुमच्या खात्यात कधी जमा होतील त्याबाबत बघा एक मोठी अपडेट समोर आली. योजनेच्या बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे आणि सर्वात मोठी खुशखबर आहे. खुशखबर म्हटल्यावर तुमच्यासाठी महत्त्वाचीच बातमी आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगतोय, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काय खुशखबर आहे, काय आनंदाची बातमी तुम्हाला लगेच मी या ठिकाणी दाखवतो. बघा, तर बघा, अशातच मे महिन्याच्या हप्त्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली. बघा, मे महिन्याच्या हप्त्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मे महिन्याचा हप्ता, कोणकोणत्या महिलांना मे महिन्याचा हप्ता पाहिजे, पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी मे लिहून पाठवा बरं. कोणकोणत्या महिलांना मेचा हप्ता पाहिजे. आता मे महिना संपायला फक्त एक आठवडा उरलेला आहे. त्यामुळे याच एका आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. गेल्या 2-3 महिन्यांपासून महिना अखेरलाच पैसे जमा केले जात होते. त्यानंतर आता या महिन्यातही तसंच काहीतरी होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी एक लक्षात घ्या महिला भगिनींनो, बघा, एक आठवडा उरला आणि एका आठवड्यातच लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. शक्यता नाही, खात्री सांगतोय मी तुम्हाला. खात्री 100% तुमच्या खात्यामध्ये या शेवटच्या आठवड्यातच पैसे जमा होतील. बघा, लक्षात घ्या काय सांगतोय. सर्वात अगोदर माहिती कुठे, प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळते. सर्वात अगोदर कुठेही चेक करू शकता तुम्हाला. काय सांगतोय मी, प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं, भरपूर महिलांच्या कमेंट्स होत्या, दादा एप्रिलचा हप्ता आला नाही आहे, दादा एप्रिलचा हप्ता आला नाही, लाडकी बहीण योजना बंद झाली. मी तुम्हाला सांगितलं होतं एप्रिलचा हप्ता येईल म्हणून. तुम्हाला एप्रिलचा हप्ता आलेला आहे. सर्वांना एप्रिलचा हप्ता आला आहे का? कमेंट बॉक्समध्ये एक वेळ सर्वांनी सांगायचं बरं. पटापट कमेंट बॉक्समध्ये एक वेळ सर्वांनी सांगा एप्रिलचा हप्ता तुम्हाला आला आहे की नाही. आता बघा, मेच्या हप्त्यासंदर्भात मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, मेचा हप्ता तुम्हाला हा शेवटच्या आठवड्यात जमा होईल. बघा, शेवटच्या आठवड्यात तुमच्या खात्यात पैसे येतील हे पण मी तुम्हाला खात्रीने सांगतोय. का, त्याचे पण पुरावे मी तुमच्यासमोर दाखवणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण विश्वास बसेल. पुराव्याच्या सहित संपूर्ण माहिती मी सांगत असतो, तर तो पुरावा पण मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा, गेल्या 2-3 महिन्यापासून महिना अखेरला पैसे जमा केले जात होते. त्यानंतर आता
या महिन्यातही तसंच काहीतरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळतील अशी अपेक्षा आहे. बघा, पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजेच आता हा जो काही नवीन आठवडा सुरू होईल तर यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. दरम्यान महिला व बालविकास विभागाने मोठा निर्णय घेतलेला आहे. लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे या फसवणुकीच्या घटना घडणार नाहीत. लाडकी बहीण योजनेतून पुन्हा महिलांच्या अर्जांची पडताळणी करून निकषांबाहेर असणाऱ्या महिलांची नावे बाद केली जाणार आहे. जर आपण पाहिलं तर तपासणी जी ती तपासणी सुरूच आहे सतत. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सुरूच आहे. आता लाडकी बहीण योजनेत फक्त महाराष्ट्रातील महिलाच पात्र आहेत. ज्या महिला महाराष्ट्रात राहतात त्याच महिला पात्र आहेत. लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. सर्वात महत्त्वाची अट आहे, तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे तर तुम्ही पात्र आहात. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या घरी 4 चाकी वाहन नसावे. सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. जर तुम्ही सरकारी नोकरी करत असाल किंवा तुमच्या घरामध्ये कोणी नोकरीला असेल सरकारी नोकरीला, तरी देखील तुम्हाला लाभ त्या ठिकाणी मिळणार नाही आहे. ठीक आहे, अशा पद्धतीच्या काही अटी होत्यात. आता पुरावा बघा, मी तुम्हाला पुरावा सांगितलेले 100% सांगतोय. काय 100%? प्रवीण हेरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला खरी माहिती देतोय. तर बघा, 100% तुम्हाला सांगतोय की शेवटच्या आठवड्यात पैसे येईल. त्याच्या संदर्भातचा काय पुरावा आहे तो पुरावा मी तुम्हाला दाखवतो. बघा, तर बघा, संपूर्ण माहिती पाहत आहोत आपण. अतिशय महत्त्वाचा पुरावा तुमच्यासमोर आहे. काळजीपूर्वक माहिती आहे का? महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्यानुसार प्रत्येक पात्र महिलेला 1,500 रुपये महिन्यास दिले जातात. मात्र निवडणुका झाल्यानंतर प्रत्येक महिन्याची हप्ता जमा होण्याची जी तारीख आहे ती पुढे जात आहे. आपण जर पाहिलं तर निवडणुकीनंतर जी काही हप्ता जमा होण्याची तारीख आहे ती आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळते. ठीक आहे, आता बघा, त्यामुळे महिलांना वेळेवर पैसे मिळत नाहीत. अशा स्थितीत त्यांना हप्ता जमा होण्याची वाट पाहावी लागते. अनेक वेळा तर बँकांचे हेलपाटेही मारावे लागत आहेत. त्यातही जर पैसे जमा झाले नसतील तर मनस्ताप होतो तो वेगळाच. मे महिना संपत आला आहे तरी या महिन्याचा लाडक्या बहिणींचा हप्ता काही जमा झालेला नाही आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे. बघा, पुराव्याच्या सहित माहिती देतोय. पुरावा तुमच्या समोर आहे. काय तर महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीच्या चाव्या माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अर्थमंत्री पण आहेत, त्यांच्याकडे आहेत. तर त्यांनी केलेले हे महत्त्वाचं वक्तव्य. बघा, अजितदादा काय म्हणाले तर ते तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय अजितदादा पवारांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे. कशा संदर्भात? तर लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. तुमचा हप्ता कधी जमा होईल त्या संदर्भात. बघा, लगेच माहिती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, लाडक्या बहिणींना अजूनही मे महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आहे. त्यात आता अजितदादा पवारांनी लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळेल याचे संकेत दिलेले आहेत. अजितदादा पवारांनी सांगितले की आजच 4.25 कोटींच्या फाईलवर मी सही केलेली आहे. बघा, काय म्हटलेलं आहे या ठिकाणी लक्षात घ्या. स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी सांगितलेले की आजच 4.25 कोटींच्या फाईलवर सही केलेली आहे. त्यामुळे मे महिन्याचे लाडक्या बहिणींचे पैसे आता मिळतील. शिवाय अदिती तटकरे यांना सांगितले की लाडक्या बहिणींचे पैसे आता लवकर मिळतील. त्यांच्या फाईलवर सही केलेली आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात हे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. 20 मे नंतर ही प्रक्रिया सुरू होईल. पुढील आठवड्यात ती पूर्ण होईल अशी अपेक्षा त्या ठिकाणी आहे. तर पाहू शकता, बघा काय म्हटलेलं आहे, 20 मे नंतर ही प्रक्रिया सुरू होईल. 20 मे आता संपलेला आहे. आज 23 मे आहे. 23 मे आहे आणि प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. म्हणजेच काय तर पुढच्या आठवड्यात, बघा, येणाऱ्या पुढच्या आठवड्यात तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. काय सांगितलेले? पुराव्याच्या सहित माहिती देत असतो. विथ प्रॅक्टिकल बातमी आपण पाहत असतो. प्रॅक्टिकल सगळं काही मी तुम्हाला सांगतो. कुठलंही खोटं नाही. प्रॅक्टिकल पुराव्याच्या सहित तुमच्यासमोर माहिती आहे. तर सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.